श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय वेगळ्या वाटेवरची पुस्तकं ही मालिका. आज ऐकूया प्रतिभा देशपांडे यांनी लिहिलेल्या तो आणि ती एक पूल संवादाचा या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला वेध. माणसाच्या आयुष्यात संवाद खूप महत्वाचा असतो. संवादामुळे गैरसमज दूर होतात, तुटलेली नाती संबंध पुन्हा जोडले जातात. हे या नाटकाच्या संवादातून अधोरेखित केलं आहे. लेखिकेला वाटतं जगण्याचा पेला अर्धा रिकामा हा विचार सकारात्मक कसा. त्यांना पेला सुखाने आनंदाने पूर्ण भरायचा आहे. त्यासाठी त्या प्रत्येक नात्याशी प्रामाणिक राहून प्रयत्न करणार आहेत. इथे लेखिका तो आणि ती या दोन सर्वनामांच्या आधारे संवादातून अनेक नाती उलगडतात. संवादाबरोबर नाट्यात्मक अनुभव जोडलेला असतो. परंतु इथे मनाचा मनाशी संवाद आहे. दुःखाचे गैरसमजाचे ढग हळूच बाजूला होतात आणि कोमल प्रकाश पसरतो. या संवादात एकमेकांचं दुःख सुख समजून घेऊन प्रेमाच्या ममतेच्या धाग्याने घट्ट बांधलेली नाती आहेत. म्हणूनच पहिल्या दृश्यात आईचं आणि मुलाचं नातं हळुवारपणे मांडलं आहे. मुलाला आता तो मोठा झालाय आणि आईचे सल्ले नको असं वाटतं. त्याची स्पष्ट प्रतिक्रिया ऐकून आई दुखावते. परंतु आईवर असलेल्या त्याच्या प्रेमामुळे मुलाला स्वतःची चूक कळते आणि अमेरिकेत पोहोचल्यावर फोनवर फक्त तू कशी आहेस या एकाच प्रश्नाने दोघांच्या हृदयाचा संवाद होतो. कटुता दुःख विरघळतं आणि सारं काही पूर्ववत होतं. हीच संवादाची किमया आहे, गप्प राहण्यापेक्षा सुंदर. त्यानंतर पतीपत्नीने एकमेकांना समजून घेऊन स्पेस देणं, बाहेर गेल्यावर फोनवर संपर्कात राहून एकमेकांची काळजी घेणं खूप छान वाटतं. पत्नीने मैत्रिणींबरोबर बाहेर जाऊन मजा करावी, आनंदात राहावं, यात पती सुखावतो. दोघांमधलं प्रेम वाढतं. अरेंज मॅरेज या दृश्यामधला संवादही असाच एकमेकांना समजून घेणारा, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षांचा मान ठेवणारा आहे. लग्न ठरविण्यापूर्वीच्या भेटीत मुलगी आपल्या आयुष्याबद्दल सगळं काही स्पष्ट सांगून आपण सुरू केलेलं कार्य चालू ठेवण्याचा निर्धारही सांगते. मुलगा तिच्या कार्याची मनापासून प्रशंसा करतो. लग्न करायला आवडलं असतं असं सांगून पुढे तो म्हणतो, कदाचित तुझ्यासाठी भारतात परत येईन, परंतु अमेरिकेचं आकर्षण वाटून परत तिकडे गेलो तर तुझं काय, त्यापेक्षा आपण मित्र म्हणून राहूया. पुढच्या दृश्यात बाप लेकीचं सुंदर नातं आहे. 5 वर्षांची मुलगी वडिलांना सांगते, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि म्हणून तुमच्याशीच लग्न करीन. या छोटीचा निरागसपणा खूप छान वाटतो. तर दुसऱ्या एका दृश्यात मुलीच्या घरी राहणारे वडील तिच्या मुलाचं लग्न झाल्यावर नातवासाठी खोली रिकामी करून आनंदाने वृद्धाश्रमात जायला तयार होतात. या संहितेतलं 21 नंबरचं दृश्य वेगळं आहे. बलात्कार करून मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाचं काय करावं कळत नाही. परंतु एक बाप मरणापूर्वी अशा मुलीसाठी सुरक्षित घर कसं शोधतो ते वाचणं खूप करुण आहे. बाकीच्या घटनांइतकीच ही सुद्धा वास्तव घटना आहे. या नाटकातली दृश्य वेगवेगळे प्रसंग आपण नेहमी अनुभवतो, परंतु लेखिकेने ते नाट्यशैलीत एकत्र बांधले आहेत. भाषा सरळ साधी एकमेकांना समजून घेणारी आहे. परंतु नाटक म्हटलं की थोडा विरोध रहस्य संघर्ष असेल तर भाषेला अधिक लय नाद टोन येतो आणि आशय अधिक प्रभावी होतो. लेखिकेला सुखाचा पेला पूर्ण भरायचा आहे, परंतु आयुष्य इतकं सरळ असतं का. तरीही माणसातल्या नात्यातली कटुता विसंवाद संवादाने दूर होईल, कमी तरी नक्कीच होईल. त्यासाठी विश्वासाने केलेला हा प्रयत्न प्रशंसनीय आहे. नात्यांचा सुंदर अनुभव देणारं पूल बांधणारं हे नाटक नक्कीच वाचायला हवं. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये तो आणि ती एक पूल संवादाचा या प्रतिभा देशपांडे यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.